हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू ट्युटोरियल चॅनल. आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे व्हर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लॉवर. आता हिबिस्कस फ्लॉवर म्हणजेच काय तर जास्वंद. हे आहे आपल्याकडे जास्वंदाचं फूल. त्याचबरोबर मी अजून काही आणलेले आहेत. व्हाईट कलरचं सुद्धा असतं आणि त्याचबरोबर रेड कलरचं सगळीकडे आपल्याला भेटतं. तर आपण करणार आहोत व्हर्टिकल सेक्शन म्हणजेच काय, याचे दोन उभे भाग. आता हे कसं होतं, याच्यामधून हे त्याची चांगली चिरफाड केल्यानंतर कशी दिसते आपण पाहूया. ठिकाणी हे जास्वंदाचे फुलं म्हणजेच हिबिस्कस फ्लावर आणलेली आहेत. एक व्हाईट कलरचं भेटलंय मला आणि त्याचबरोबर दोन रेड कलरचे आहेत. आता या रेड कलरच्या फ्लावरचं आपण काही नाही करायचं, बाजूला सोडून देऊया. आणि हे जे दोन फ्लावर्स आहेत, हिबिस्कस फ्लावर्स आहेत, तर यांचं आपण काय करूया, डिसेक्शन करून पाहूया. पार्ट असतो फ्लावरचा, तर आपण त्याला काय म्हणतो, देठ. त्यालाच काय म्हणायचं, पेडिकल म्हणायचं. काय म्हणायचं, पेडिकल. त्यानंतर हा दिसतो तुम्हाला वरचा भाग, इथला हा, तर याला आपण म्हणतो कॅलेक्स म्हणतो. काय म्हणतो, कॅलेक्स. आणि हे जे दिसत आहेत आपण काय म्हणतो, याला पाकळ्या. आणि याला काय म्हणतो आपण, करोला म्हणतो. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, खालचा ग्रीन कलरचा पार्ट आहे त्याला कॅलेक्स म्हणायचं आणि पेटल्सला म्हणायचं करोला. ठीक आहे. याला काय म्हणलेलं होतं आपण, पेडिकल म्हणलेलं होतं. याला काय म्हणायचं, कॅलेक्स म्हणायचं. आणि याला काय म्हणायचं, करोला म्हणायचं. इतकं लक्षात आलं सर्वांना. आता या फ्लावरचं सुद्धा सेम असंच असणार झालं. हे एवढं मोठं काय आहे, पेडिकल. त्याच्यानंतर इथला पार्ट काय असणार झाला, कॅलेक्स. आणि ह्या काय असणार झाल्या, करोला असणार झाल्या. आता तुम्ही मला सांगा की प्रत्येक फ्लावर मध्ये वेगळा वेगळा काय असतो, त्याचा कलर असतो, बरोबर आहे. म्हणजेच वेगळा वेगळा काय असणार झाला, करोला असणार झाला. या फ्लावर मध्ये करोला जो आहे तर तो कशा कलरचा आहे, व्हाईट कलरचा आहे. आणि याच्यामध्ये करोला कशा कलरचा आहे, रेड कलरचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की इथं आहे ना, तुम्हाला रेड कलरचे वेलवेटचे 4 बॉल्स असल्यासारखे दिसत आहेत. करेक्ट आहे. आणि त्याचबरोबर फिलामेंट आणि त्याच्या बाजूला त्याच्या एका टोकाला येलो कलरचे दिसायला लागले. आता ते काय असतं तेही आपण पाहू. आता हे जे तुम्हाला रेड कलरच्या वेलवेटचं दिसतंय तर त्याला आपण काय म्हणतो, स्टिग्मा. आता पहा कसा क्लिअर दिसतोय की नाही. तर याला आपण काय म्हणतो, स्टिग्मा. आणि त्याच्या बाजूलाच जे फिलामेंटचं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्या वरती जो काही बॉल आहे येलो कलरचा, तर त्याला आपण काय म्हणलेलं आहे, अँथर. पण त्याच्यावरती छोटे छोटे ग्रेन्स असतात, तर त्याला आपण काय म्हणतो, पोलन ग्रेन्स म्हणतो. काय म्हणतो, पोलन ग्रेन्स. आता हे पोलन ग्रेन्स जेव्हा अँथर वरून स्टिग्मावरती पोहोचतात, म्हणजेच हे येलो कलर कुठं जायला लागलाय, त्या रेड कलरच्या वरती जायला लागलाय. बघा तिथं दिसायला लागले की नाही आपल्याला छोटे छोटे ग्रेन्स. तर याला आपण म्हणतो पॉलिनेशन. आता यामध्ये व्हाईट कलरचा फ्लावर आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये सगळंच येलो कलरचा वरचा स्टिग्मा असा भरून गेल्यासारखा गेलाय. मग या सुद्धा फ्लावर मध्ये काय झालेलं आहे, पॉलिनेशनची प्रोसेस झालेली आहे. बऱ्याचदा आपण ऑब्झर्व करतो की जेव्हा आपण देवासाठी फुलं तोडतो की नाही, तर त्यावेळेला आपल्या कपड्यांना पिवळ्या पिवळ्या रंगाचं काहीतरी लागलेलं असतं. तर हे दुसरं तिसरं काही नसून आहे ना, हे काय असतात, पोलन ग्रेन्स. आता हे पोलन ग्रेन्स आपल्या हाताला सुद्धा लागतात. एक माझ्या बोटाला सुद्धा लागलेलं आहे. आता हे पोलन ग्रेन बघा बोटावरती कसा दिसतोय की नाही. आता हे पोलन ग्रेन्सचे असतात, तर ते काय होतात, ट्रान्समिट सुद्धा होतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. ठीक आहे. आता ह्या फ्लावरचं करायचं आहे आपल्याला व्हर्टिकल सेक्शन. आता ते कसं करायचं पाहूया. आता सुरुवातीला काय करायचं ना, ह्याच्या पेटल सेपरेट करायच्या. पेटल सेपरेट करून लगेच दाखवते. फूल खूप ताजा असल्यामुळे त्याचे पेटल सेपरेट केल्या, पण त्याची ओव्हरी ह्याला चिटकून राहिली. कशाला चिटकून राहिली, पेडिकलला चिटकून राहिली. तर ही काय आहे, ओव्हरी. आणि या व्हाईट फ्लावर मध्ये आता याच्यामध्ये आहे का नाही, या साईडला काय प्रेझेंट असणार झाली, ओव्हरी. इथून इथपर्यंत काय असणार झालं, स्टाईल. आणि हा वरचा भाग काय आहे, तर तो आहे स्टिग्मा. ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. तर याला आपण काय म्हणतो, गायनोशियम म्हणतो. काय म्हणतो, गायनोशियम. आणि त्याच्याच बरोबर हे फिलामेंट आणि हे जे ग्रेन्स दिसतात तुम्हाला, तर त्याला आपण काय म्हणतो, पोलन ग्रेन्स. तर याला आपण काय म्हणतो, फक्त इथून इतक्या पार्टला काय म्हणतो आपण, अँड्रोशियम म्हणतो. काय म्हणतो, अँड्रोशियम. आता याचं व्हर्टिकल सेक्शन करून पाहूयात की
ह्याच्यामध्ये ही जी तुम्हाला व्हाईट कलरची दिसते की नाही, तर याच्यामध्ये सुद्धा एक थिन दोऱ्यासारखा आहे की नाही, एक दोरा गेल्यासारखा जातो, जो ओव्हरी पासून स्टार्ट होतो आणि ते स्टिग्मा पर्यंत राहतो. ठीक आहे, पाहू आपण. हे पहा, दोऱ्यासारखं स्ट्रक्चर दिसायला लागलं आणि तेच आपल्या स्टिग्मा पर्यंत गेलेलं असतंय. आता दिसली ओव्हरी. आता ह्या ओव्हरी पासून एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर गेलेलं आहे. दिसायला लागले. आता हे कुठपर्यंत गेलेलं असतंय, त्या स्टिग्मा पर्यंत. ठीक आहे, तर याला आपण काय म्हणतो, स्टाईल म्हणतो. म्हणजे गार्निशिंग मध्ये काय काय येणार झाले, ओव्हरी, हे स्टाईल, आणि वरचा जो येलो कलरचा आहे हा वाला, तर याला आपण काय म्हणतो, स्टिग्मा. आणि त्याच्यानंतर हे फिलामेंट, आणि हे काय झाले, पोलन ग्रेन्स. त्याच्यावरती एक मुंगी सुद्धा चालताना दिसतीय. मग हे मुंगी, असे किडे काही जे तुम्हाला दिसतात, तर याला आपण काय म्हणतो, पॉलिनेटिंग एजंट म्हणतो. काय म्हणतो, पॉलिनेटिंग एजंट. इतका झूम केला ना, मुंगी ब्लड दिसायला लागली. एक मिनिट. आता क्लिअर दिसत असेल मुंगी हे. तर याला आपण काय म्हणतो, पॉलिनेटिंग एजंट्स असं म्हणतो. तर आता पॉलिनेशन म्हणजे नेमकं काय हे आपण पाहूया. तर जेव्हा अँथरवरचे पोलन ग्रेन्स म्हणजे हे येलो कलरचे दिसत आहेत ते, तर ते ज्या वेळेला विथ द हेल्प ऑफ पॉलिनेटिंग एजंट्स जेव्हा अँथरवरून स्टिग्मावरती जातात, म्हणजे वरचा येलो कलरकडे, तर त्याला आपण काय म्हणतो, पॉलिनेशन. तर तोडण्याचा प्रयत्न केला तर हे पाहू शकता तुम्ही कसं ओव्हरीला तिथून स्टाईल कसा एकदम चिटकून आलेला आहे. ते तर तुम्ही पाहू शकता ते कशा प्रकारे माईकच्या बॉक्सला सुद्धा हे पोलन ग्रेन्स लागलेले आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.